नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SJN अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, राज्य उत्पादन शुल्क ची जाहिरात आलेली आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की नेमकं अभ्यासक्रम काय आहे, कोणत्या पदासाठी काय अभ्यासक्रम आहे, परीक्षेचं काय स्वरूप आहे, त्याचबरोबर सिलेक्शनचा काय काय क्रायटेरिया आहे, कोणते कोणते टप्पे आहेत, हे सर्व आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जेही विद्यार्थी मित्र या परीक्षेची तयारी करत असतील त्या सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, तुम्हाला सर्व गोष्टी यामध्ये क्लिअर होतील। येथे लक्षात, व्हिडिओ आवडत असेल लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, SJN अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा आणि SJN अकॅडमीचं जे YouTube चॅनल आहे त्याला देखील सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे। चला तर आपण सुरुवात करूयात। पहिले जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, लघुलेखक, निम्न श्रेणी, लघु टंक लेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क या पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो तर बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी हे सर्व विषय असणार आहेत। चार जे महत्त्वाचे विषय असतात जवळपास सर्व सरळ सेवेच्या विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षेचा काय असणार आहे, दर्जा असणार आहे। महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे बुद्धिमापन चाचणी आहे एकूण 30 प्रश्न असणार आहेत आणि 30 गुण, म्हणजेच महत्त्वाचं काय, एक प्रश्न हा 1 गुणासाठी आहे। पुढे तर सामान्य ज्ञान 30 प्रश्न 30 गुण, मराठी 30 प्रश्न 30 गुण, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एकूण प्रश्न किती आहेत, 120 प्रश्न आहेत आणि यासाठी गुण देखील किती असणार आहेत, 120 इतके गुण असणार आहेत। लक्षात ठेवायचं, या तीनही पदांसाठी एक प्रश्न 1 गुणासाठी आणि जे 4 विषय या ठिकाणी दिलेत प्रत्येक विषयाचे समान प्रश्न आहेत, समान गुण आहेत, येते लक्षात। आणि जर तुम्ही वेळ बघितला तर एकूण वेळ किती आहे, 1 तास 30 मिनिटं, म्हणजे 90 मिनिटं विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे। त्यानंतर जवान, वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क यासाठी देखील बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी हेच विषय असणार आहेत। त्याचबरोबर जर बघितलं आपण तर सर्व जे प्रश्न, गुण आणि विषयाचं देखील आहे हे वरच्या पदांसारखंच आहे। त्यामुळे 120 प्रश्न 120 गुण, 90 मिनिटं तुम्हाला इतका वेळ असणार आहे। प्रत्येक विषयाला 30 प्रश्न आणि 30 गुण, आले लक्षात सर्वांना। पुढे जर बघितलं आपण चपराशी या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो पुन्हा बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी, परंतु या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं लक्षात ठेवायचंय की आता गुण आणि प्रश्न वाढलेले आहेत। प्रत्येक विषय हा 50 गुणांसाठी आहे आणि 50 प्रश्न आहेत, म्हणजेच एकूण तुम्हाला 200 प्रश्न असतील आणि 200 गुण असणार आहेत। एकूण वेळ किती दिला आहे या ठिकाणी, 2 तास 120 मिनिट। बाकीच्या पदांसाठी 90 मिनिट इतका वेळ आहे, 120 प्रश्न आहेत, 120 गुण आहेत। आणि जर बघितलं चपराशी या पदासाठी 200 प्रश्न आहेत, 200 गुण आहेत आणि वेळ देखील 120 मिनिटं म्हणजेच 2 तास दिलेला आहे। हे सर्वांच्या लक्षात आलंय। पहिलं क्लिअर करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, नेमकं कोणते विषय आहेत, किती गुणांचा पेपर आहे, प्रत्येक प्रश्न किती गुणांसाठी आहे, किती वेळ आहे, क्लिअर सर्वांना, हे महत्त्वाचं आलंय लक्षात। चला आपण पुढे बघूयात। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नेमकं तुमचा बरेच विद्यार्थी मित्र विचारतात काय सिलेबस आहे, कशावर प्रश्न येणार आहे, तर बुद्धिमापन चाचणी यामध्ये काय बघितलं जाणार आहे, उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने प्रश्न हे विचारले जाणार आहेत। क्लिअर। जर आपण सामान्य ज्ञान या घटकावर बघितलं तर महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह नागरिक शास्त्र, विज्ञान आणि चालू घडामोडी। एक गोष्ट व्यवस्थित नोट करायची, महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, इतिहास कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा विशेष संदर्भ, येते लक्षात, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ। त्याचबरोबर नागरिक शास्त्र म्हणजे यावर पॉलिटीचे प्रश्न असतील, विज्ञानवर प्रश्न असतील आणि ज्या चालू घडामोडी आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यावर देखील प्रश्न असणार आहेत, येते लक्षात। तर मराठीसाठी जर बघितलं आपण तर सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ, वाक्यात उपयोग, त्याचबरोबर उतारा देखील असणार आहे। क्लिअर सर्वांना, महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, मराठीमध्ये बरेच प्रश्न विचारतात, उतारा येणार आहे का, येणार आहे, स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे, उतारावरील प्रश्नांची उत्तरे, उतारा येणार आहे। त्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह, व्होकॅब्युलरी आपलं चांगलं असणं आवश्यक आहे, म्हणी, वाक्प्रचार, व्याकरणाचे प्रश्न असतील। जर इंग्रजी बद्दल बघितलं विद्यार्थी मित्रांनो
तर इंग्रजीबद्दल जर बघितलं तर कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस आणि कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज या ठिकाणी देखील पॅसेज असणार आहे. क्लिअर? हे सर्वांना एकदा क्लिअर झालंय? प्रश्न किती असतील, गुण किती असेल, वेळ किती असेल, प्रत्येक पदानुसार आपण बघितलंय. त्याचबरोबर सिलेबस नेमकं काय आहे हे लक्षात ठेवायचंय. सिलेबस वाईज आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण सिलेबस सोडून विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा नाही. क्लिअर सर्वांना? आता या ठिकाणी सर्वांनी नोट करून घ्यायचंय महत्वाचा सिलेबस काय आहे. परीक्षेचे टप्पे आपण थोडक्यात बघूयात. परीक्षेचे नक्की टप्पे काय आहेत. तर यामध्ये परीक्षेचे टप्पे आपण बघितले. यामध्ये लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जवान राज्य उत्पादन शुल्क यासाठी लेखी परीक्षा होणार आहे आणि शारीरिक चाचणी मैदानी परीक्षा म्हणजेच ग्राउंड होणार आहे. तर लेखी परीक्षा 120 गुणांची आहे आणि शारीरिक चाचणी 80 गुणांची. जे ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो 80 गुणांचं. एकूण मेरिट 200 गुणांपैकी 200 मार्क पैकी येणार आहे. जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क यामध्ये लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लेखी परीक्षा आहे, त्याचबरोबर शारीरिक चाचणी देखील आहे. आणि काय क्वालिफाईंग चाचणी काय आहे? हलके मोटार वाहन चालवणे, जड मोटार वाहन चालवले. क्लिअर सर्वांना? आणि ही कशासाठी आहे? फक्त जवान आणि वाहन चालक याच पदाच्या उमेदवारांची घेण्यात येणार आहे. आणि ही जी विद्यार्थी मित्रांनो हा पेपर किंवा ही टेस्ट म्हणू शकता आपण, क्वालिफाईंग असणार आहे. याचे मार्क फायनल मेरिट मध्ये पकडणार का? नाही. तर फायनल मेरिट कशाचं? 120 लेखी परीक्षा आणि मैदानी ग्राउंडचे 80 असं 200 गुणांचं विद्यार्थी मित्रांनो काय आहे एकूण तुमचं मेरिट लागणार आहे. चपराशी या पदासाठी फक्त लेखी परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो 200 गुणांसाठी. यासाठी कुठल्याही पद्धतीचं ग्राउंड नाही, फक्त लेखी परीक्षा 200 गुण. त्यानंतर लघुलेखक, निम्न श्रेणी आणि लघु टंक लेखक यासाठी लेखी परीक्षा आहे आणि आपली जी टायपिंगची टेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो लघुलेखन कौशल्य विकास व्यावसायिक चाचणी ही होणार आहे. 120 लेखी आणि बाकी 80. याचं देखील मेरिट कसं 200 गुणांपैकी असणार आहे. सर्वांना क्लिअर आहे इथपर्यंत? महत्वाचं काय बघितलं आपण ते देखील सर्वांनी एकदा 2 मिनिटात लक्षात ठेवायचं आहे. महत्वाचं आपण बघितलं की नेमकं कोणते विषय आहेत, कोणत्या विषयाला किती मार्क आहेत, एक प्रश्न किती गुणांसाठी आहे, वेळ किती आहे. आपण ज्या पण पदासाठी तयारी करतायत व्यवस्थित चेक करायचंय, नंतर फॉर्म भरायचं. त्यानंतर नेमकं सिलेबस काय आहे हे आपण बघितलंय. व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या. आणि परीक्षेचे टप्पे कोणत्या पदासाठी फक्त लेखी परीक्षा आहे, कोणत्या पदासाठी लेखी आणि ग्राउंड आहे, कोणत्या पदासाठी लेखी आणि टायपिंग आहे, हे सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे. व्यवस्थित आले लक्षात? तर आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं? महत्वाचं बघितलंय की नेमकं परीक्षेचं स्वरूप काय आहे, अभ्यासक्रम बघितलाय. त्यानंतर आपण काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो, नेमकं परीक्षेचे टप्पे कोणते कोणते आहेत, कोणत्या पदासाठी आहेत. आले लक्षात? चला तर जाता जाता सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 साठी तर सर्व पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच SJN अकॅडमीने चालू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व न्यू पॅटर्न नुसार बॅच डिझाईन आहे. जास्तीत जास्त PYQ अनालिसिस असेल, टेस्ट सिरीज असेल, प्रश्न जास्त सोडून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत ही बॅच डिझाईन केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. अतिशय महत्वाचं आहे. महत्वाचं बेसिक, शॉर्टकट, ज्या ठिकाणी महत्वाचे तुम्हाला ट्रिक्स द्यायच्या ते आणि टेस्ट सिरीज यावर विद्यार्थी मित्रांनो आपण फोकस केलेला आहे आणि हेच परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. ज्याही विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा SJN अकॅडमीचं ऍप डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलवर देखील विद्यार्थी मित्रांनो जॉईन व्हा पटकन. आपण महत्वाचे नोटिफिकेशन असतील, महत्वाचे अपडेट असतील त्याच ठिकाणी टाकत असतो. फी अतिशय कमी आहे, तुम्ही अजूनही डिस्काउंट त्यामध्ये तुम्हाला मिळू शकतो विद्यार्थी मित्रांनो. लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. राज्य उत्पादन शुल्कसाठी अतिशय महत्वाची ही बॅच आहे. आलं लक्षात? तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, त्याचबरोबर आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. SJN अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. त्यावर दर रविवारी डेमो एक आपण टेस्ट सिरीज घेत असतो फ्री मध्ये सर्वांसाठी, ती देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकता. किती मार्क्स मिळतात ते देखील बघू शकता. आणि टेलिग्राम चॅनलला देखील सर्वांनी काय करायचं आहे लवकरात लवकर जॉईन करायचं आहे. आलं लक्षात? तर सर्वांनी नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद.